नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आगीचे सत्र सुरू आहेत। खास करून प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि ज्यावेळी महापौर आपल्या पदावर बसले त्यांनी महापालिका आयुक्त यांना झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवण्यात सांगितली होती। मात्र ती झिरो टॉलरन्स पॉलिसी आता याचा फज्जा उडालेला दिसत आहे, कारण की ही जी जागा आहे ही कुठे ना कुठे एका कंपनीच्या नावावर आहे आणि ती कंपनी जी आहे ती इकडचे स्थानिक आमदार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। आणि माझ्या पाठीमागे बघू शकता आपण की ह्या ठिकाणी हा जो शेड आहे, मोठ्या प्रमाणात इथे आजूबाजूला अनेक शेड या ठिकाणी बांधलेले आहेत। ताडपत्रीच्या साहाय्याने आणि पत्र्यांच्या साहाय्याने बनवलेले हे शेड आहेत। याच्यावर कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही। प्रभाग क्रमांक 6चे प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभाग या ठिकाणी उभा आहे, यांना याबाबतची कुठलीच माहिती नाही आहे आणि हे जे अनधिकृत बांधकाम आहे हे कधी तुटणार हे देखील त्यांना माहिती नाही आहे। कारण महापौरांनी जो झिरो टॉलरन्स पॉलिसी जो राबवली आहे त्यानुसार त्या पॉलिसीची फज्जा उडवणारेच हे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। यांच्यामुळेच कुठे ना कुठे आज ही आग लागल्याचं दिसून येत आहे। या सर्व संदर्भात इकडचे काँग्रेसचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी नेमकं म्हटलं काय ते आपण जाणून घेऊया। काय सांगाल, वारंवार मीरा भाईंदर शहरामध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांक 6च्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात यापूर्वी देखील आग लागलेली आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई करत नाही। या उलट आज या ठिकाणी आग लागली आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा सापडलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका कारवाईच्या नावावरती नौटंकी आणि फोटो सेशन करते। याचं स्पष्ट उदाहरण तुम्हाला आता इथे दिसू शकतं। आमदारांचा प्लॉट आहे, महापौर असं म्हणते की आम्ही इल्लीगल बांधकामावरती झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवणार आहे आणि त्या पॉलिसीची धज्जिया उडवणारे स्वतः आमदार आहे। इथे काही दिवसांपूर्वी इथे कारवाई पण केली होती नौटंकीसाठी, पण त्याच्यानंतर 1 वर्षापासून इथे ते इल्लीगल शेड बनलेलं आहे। इथे बाजूला नवीन आता शेड बनला होता, इथे नवीन शेडचं काम चालू आहे। म्हणजे कोणाच्या देखरेखाखाली अंतर्गत चालू आहे? आमदारांचा प्रेशर आहे का महापौरवरती? तर महापौरला राजीनामा देऊन टाकायला पाहिजे। त्यांच्या झिरो टॉलरन्स पॉलिसी ना अधिकारी बघतायत ना सभापती त्याच्यावरती लक्ष देत आहेत। आणि इथे तुम्ही शोकांतिका बघा, इथे ओपन प्लॉटमध्ये कोळसा ठेवलेला आहे। म्हणजे जर एक चिंगारी इथे जर पडली असती तर किती मोठी दुःखद घटना शहरात घडली असती। बाजूला मेट्रो आहे, मेट्रो चालू आहे, तुम्ही बघू शकता मेट्रो इथून पाठून जाते। 12 माल्यापर्यंत चिंगारी पोचली होती आणि ती जर मेट्रोच्या किंवा एका लाईनीवरती किंवा इलेक्ट्रिसिटीच्या पोलवरती जर गेली असती तर ती पूर्ण लाईन जळाली असते आणि इथे किती लोक त्यांचा जीव धोक्यात पडला असता। मग ही सर्व गोष्टी आमदारांच्या नजरेखाली त्यांच्या प्लॉटवरती होते, ही सर्वात शोकांतिका आहे शहरासाठी। काय सांगाल, वारंवार प्रभाग क्रमांक 6 मध्ये अशा आगीच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेड आहे, याच्यावर कारवाई झाली नाही आणि इथे एक बाजूला नवीन मोठा शेड झालेला आहे, याच्यावर कारवाई का झाली नाही? मी आता तुम्ही बघितलं असेल, मी आता प्रभाग अधिकारी पण बरोबर आहे। सध्या आमचा फोकस आहे की जिथे आग लागली आहे त्या आगीला नियंत्रणात आणण्याचं। मी फायर ब्रिगेडच्या अधिकारी बोराड्याशी पण बोललेलो आहे, टँकरही मागवलेले आहेत। लवकरात लवकर हे आग विझवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि ते आम्ही आटोक्यात आणणार आहे। आणि त्यानंतर आधुनिक कारवाई आमची चालूच आहे सतत। मग तो कुठलाही वॉर्ड असू द्या, आमचे अधिकारी कर्मचारी यांना सांगून ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी अनधिकृतपणे काही शेड वगैरे उभारले गेलेत ते पूर्णपणे नेस्तनाबूत करा म्हणून। महापौरांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवण्याबाबत आयुक्तांना निर्देश दिले होते, मात्र त्याच हो ना, आम्ही फज्जा उडलेला दिसतोय शहरामध्ये। कारण की आता तिथे बघू शकता बाजूला एक मोठा शेड नवीन बांधण्यात आलेला आहे, त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केली गेली नाही। अजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेड आहे, जर आज जर मोठी लागली असती तर या सर्व इकडच्या लोकांचा जीव धोक्यात आला असता। ॲग्री, मी आताच प्रभाग अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर याही शेडवरती आता ही आग आटोक्यात आली की आपल्या यंत्रणा काम लावून अतिक्रमणवाल्यांना सांगून या सगळ्या शेड नेस्तनाबूत करा, मग ते कोणाचे असू द्या। काय सांगाल, वारंवार अशा घटना घडत आहे, अग्निशमन विभाग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये अग्निशमन विभागाने यापूर्वी माहिती देऊन देखील प्रभाग क्रमांक 6 आणि महापौरांची जी पॉलिसी होती त्या पॉलिसीला कुठे ना कुठे महानगरपालिकेने घरचा आहेर दिलेला आहे। सर्वात शोकांतिका आहे मीरा भाईंदर शहरासाठी, कारण मीरा भाईंदरने जनतेनी आपण लोकप्रतिनिवडण्याची जी प्रक्रिया लोकशाहीमध्ये असते तर लोकप्रतिनिवड न निवडता आपण एक भांडवलदार निवडलाय। कारण हा भांडवलदार आहे ना फक्त आणि फक्त धंदा करतो, कारण त्याचे खाली प्लॉट असतील तिथे तो अनधिकृत शेड बनवून तिथे भाडे वसुली करणार,
तिथून पैसे कमवणार. म्हणजे हा लोकप्रतिनिधी नसून स्थानिक आमदार हा फक्त एक भांडवलदार व्यक्ती आहे. त्याला जनतेशी कोणत्याही प्रकारची संवेदना, सहानुभूती नाहीये. लोकांचा जीव मोठ्या धोक्यामध्ये टाकून यांना फक्त भांडवली वसुली करायची, यांना फक्त पैसे गोळा करायचेत, यांना अनधिकृत बांधकाम करायचेत, यांना फक्त पैसा कमवायचा आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे की आपण या लोकशाही देशामध्ये राहतो. लोकशाही देशामध्ये एक राजकीय प्रक्रिया एक अंमलात येते, त्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी निवडतो. पण शोकांतिका अशी झालेली आहे, दुर्दैव आपल्या या शहराचं असं आहे की आपण लोकप्रतिनिधी न निवडता भांडवलदार निवडले. त्यामुळे अशा वारंवार ह्या घटना घडत राहतात शहरामध्ये. इथले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा देशाचे पंतप्रधान सुद्धा असतील, मुख्यमंत्री असतील, हे सगळे भांडवलदारांचे लोक आहेत. हे भांडवलदारांचे एजंट आहेत. हे लोकांचे लोकप्रतिनिधी नाही आहेत. हा आमचा असा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावरती.